बॉल काय होतं या चेंडूवर पंच सामना त्वरित चालू करा. पहिला चेंडू डीपीएल सीझन 1 चा आणि सुरुवातच वाईट पासून होते. पुढील चेंडू आणि दुसराही वाईट चेंडू आणि हा पुढील चेंडू सागर डिके याचा संकेत द्यावा आणि इथे टॅपच्या दिशेने चौकार. पुढील चेंडू सागर डिके याचा संकेत शिकवण्याला आणि पुढील देखील चौकार. काहीशी चौकार बाहेर काम करावे आणि डीपीएल सीझन 1 ची फर्स्ट विकेट संकेत शिकवण्याच्या नावावर गेली. तो म्हणजे अक्षय. पुढील चेंडू सागराचा अक्षय आला दुसरी दांडी 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 कुल हॅट्रिक होते का बघूया. आणि इथे हॅट्रिक आणि तिसरी देखील विकेट सागर डिके. पहिले 2 चेंडूवर 2 व्हाईट बॉल टाकून हॅट्रिक घेतले. काय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11. रमेश डिके काय होते बघूया. आदित्य डिके दुसरा ओव्हर घेऊन आले आणि पुढील चेंडू आणि ही देखील दांडी 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 गोल. डीपीएल सीझन 1 चा महामुकाबला काय होत आहे. नुसत्या दांड्यात गुल होत आहेत आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी येतोय विलास डिके. पुढील चेंडू आदित्य डिके याचा आणि वाईट स्वर चेंडू. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12. पुढील चेंडू आदित्य डिके याचा विलास डिके याला पुढील आणि पुढील देखील नो चेंडू पिचच्या बाहेर बॉल पडलाय. पुढील चेंडू प्रगतीपथावर आणि इथे चौकार गॅपच्या दिशेला चौकार. भगवे वादल गच्चार असं क्षेत्ररक्षक चाललंय. विलास डिके काय फलंदाजी चालले. आदित्य डिके याने भले पहिल्या बॉलवर विकेट घेतली पण त्याला प्रत्युत्तर म्हणून चौकार आणि पुढील देखील गच्चार क्षेत्ररक्षण चाललंय. पुढील चेंडू आदित्य डिके याचा प्रगतीपथावर विलास डिके त्याला मारा करतोय. पुढील चेंडू आणि पुढे देखील चौकार असा गच्चाराचं क्षेत्ररक्षण चाललंय भगवे वादल यांच्याकडून. पुढे आदित्य डिके यांचा पुढील चेंडू विलास डिके मारा करतायत आणि नो चेंडू नो बॉल. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 22 आणि पुढील चेंडू आणि परत देखील गच्चार क्षेत्ररक्षण होत आहे. आता 5 बॉल झाले 5 बॉल झाले अनिकेतला वर येऊ दे. 5 बॉल झाले 5 बॉल झाले. अरे वाईट झालं. आदित्य डिके याला चेंडू प्रगतीपथावर आणि हा देखील ही देखील विकेट त्याची जागा भरून घेण्यासाठी येतोय तो म्हणजे आर्यन डिके. त्याला मारा करतोय विलास डिके. काय गोलंदाजी चालले भगवे वादल यांच्याकडून. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 23 आणि हा वाईट चेंडू. पुढील चेंडू आणि इथे नो चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव.
9+1 अशा 2 धावा. पुढील चेंडू भूषण डिके याचा विलास डिके याला आणि इथे गॅपच्या दिशेला टोललेला चेंडू पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण चाललंय. आता फलंदाजीसाठी आला तो म्हणजे मंगेश डिके यांचा सुपुत्र आर्यन डिके आणि ते टॅपच्या दिशेला टोललेला चेंडू आणि ते रनआउट. पुढील चेंडू आणि डॉट. 6-5 धावा झाल्या आहेत आणि इथे बाहेरच्या दिशेला विकेट. याची जागा भरून घेण्यासाठी येतो चंद्रकांत पोर्णा. काय गोलंदाजी चालले भूषण डके याचे. आणि देखील दांडी 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 गोल आणि पहिल्या सामन्यामध्ये ऑल आउट. काय गोलंदाजी केले भगवा दिल्याने भले गच्चीचं क्षेत्ररक्षण झालं पण काय गोलंदाजी केली. अरे बोलू दे 28 टू विन. नॉन स्ट्राईकला भूषण डिके आणि प्रथम गोलंदाजी करतोय तो म्हणजे अनिकेत डिके. जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष ठेवलं इथे म्हणजे ब्रदर क्रॅकर्स यांनी. प्रमोद पोर्णा. पुढील चेंडू आणि इथे टॅपच्या दिशेला चौकार. काय फलंदाजी चौकारापासून सुरुवात केली प्रमोद पोर्णा. काय फलंदाजी चालले आणि अनिकेत डिके याला काही चेंडू टाकणं सोपं वाटत नाहीये कारण पहिल्या चेंडूवर चौकार बसलाय. पुढील चेंडू अनिकेत डिके याचा प्रमोद पोर्णा याला आणि ते पुढील चेंडू आणि ते दांडी दांडी गोल. भले चौकार मारला पण मी दुसऱ्या बॉलला विकेट घेणार म्हणजे घेणार अशी अनिकेत डिके यांनी शपथ घेतली आणि विकेट घेतले आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी येतोय सागर डिके. अनिकेत डिके यांचा पुढील चेंडू सागर डिके याला आणि इथे काय क्षेत्ररक्षण चाललंय अजय डिके यांच्याकडून. अनिकेत डिके भले चौकार खाल्ला पण काय ओव्हर टाकतायत. पुढील चेंडू प्रगतीपथावर आणि इथे पंचांचा धावा निर्णय येतोय. नो चेंडू 9+2 धावा अशा 9+2 अशा 3 धावा भेटतात भगवे वादळांना. संघाची धाव संख्या होते 8. पुढील चेंडू अनिकेत डिके याचा सागर डिके याला आणि वाजल्याला धडकायचं कसं हे अनिकेत डिके आणि रुपेश डिके. अनिकेत डिके याचा पुढील चेंडू प्रगतीपथावर रुपेश डिके याला आणि ते नो नाही निर्धाव चेंडू. बाहेरून कोणी बोलू नये. संघाची धाव संख्या होते 9. पुढील चेंडू अनिकेत डिके याचा रुपेश डिके याला
आणि ते आउट आहे तो. कट लागली त्याची. कट लागली. आवाज रनाची पॅनल्टी बसेल. संघामार्फत दुसरं शतक घेऊन आलाय तो म्हणजे संकेत शिगवण. भूषण डिके याला आणि ते डिक्लेअर स्वरूपात आणि ते टेपावर स्वरूपात निर्धाव. पंचांचा निर्णय अंतिम. पुढील चेंडू संकेत शिगवण्याचा भूषण डिके आला आणि ते क्षेत्ररक्षण चालल्याचे म्हणजे आर्यन डिके याच्याकडून. पुढील चेंडू संकेत शिगवण्याचा प्रतिबद्धावर आणि ते डिक्लेअर स्वरूपात एक धाव. वादळाला शांत करून ठेवलाय ते म्हणजे ब्रदर क्रॅकर्स या टीमने. पुढील चेंडू संकेत शिगवण याला मारा करतोय भूषण डिके आणि ते पंचांचा निर्णय येतोय वाईट चेंडू. संघाची धाव संख्या होते 14. पुढील चेंडू आणि ते निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केले. पुढील चेंडू संकेत शिगवण परत देखील निर्धाव चेंडू. अपील पण आणि पुढील चेंडू प्रगतीपथावर आणि दांडी 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 गोल. संकेत शिगवणाने भगव्या वादळाला शांत करून ठेवलाय. संघाची धाव संख्या होते किती बाद? 3 बाद 14 धावा. तिसरं शतक घेऊन आतो म्हणजे अजय डिके आणि काय क्षेत्ररक्षण झालं ते म्हणजे अरे काय आहे. आहेत ना तिकडे आहेत. पुढील चेंडू आणि ते रनआउट. मागच्या बॉलला काय झालं. मागच्या बॉलला काय आहे हे सांगित जा ना मला. तर आम्ही लिहून पाच चेंडू 13 धावांची गरज आणि आदित्य डिके यांच्याकडनं चौकार आणि 4 चेंडू 9 धावांची गरज. आदित्य डिके बघूया सामना जिंकवतायत का. वादळ पुन्हा धडकताय की ब्रदर क्रॅकर वादळाला शांत करतायत ते पुढील चेंडूवर बघूया. पुढील चेंडू अक्षय डिके याचा आदित्य डिके याला 4 चेंडू 9 धावा आणि निर्धाव चेंडू. पुढील चेंडू प्रगतीपथावर आणि दांडी गोल. अक्षय डिके यांनी दांडी गोल केले. वादळ धडकून शांत झालाय. बडा धमाका काय करतो आणि हा षटकार विकेट. ब्रदर प्रकाश चमकलाय आणि वादळाला शांत करून ठेवलं. का बघूया 2 चेंडू 2 चौकार आणि डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. ब्रदर पॅकर्स चेंडू आणि हा क्षेत्ररक्षण चाललाय आणि इथे ब्रदर पॅकर्स पहिला सामना जिंकलाय. भगवे वादळ यांना शांत करून